हाय, आज मला जायचं आहे पनवेलला. का तर ते पुढे सांगतेस, पण त्या अगोदर जेवणामध्ये आज भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी होती आणि नाश्त्याला बनवले होते ब्रेड पोटॅटो नगेट्स. खूप दिवसानंतर आज ना गुलाबाचं फूल आलेलं होतं, ज्याचा रंग इतका सुरेख होता ना की बघूनच मन प्रसन्न झालं होतं. तर रक्षाबंधनसाठी ही सर्व तयारी चालू आहे आणि मला जायचं आहे रक्षाबंधनसाठीच पनवेलला. घराची चांगली स्वच्छ अशी साफसफाई देखील केली, कारण घर कुठेही जावं घर स्वच्छ करूनच जावं लागतं. आणि स्वीट मला खास बनवून घ्यायचं होतं नेहमीप्रमाणे. तर मला कलाकंद बनवायचं आहे, ज्याच्यासाठी 1 लिटर दूध मी फाडून घेतलेलं आहे. याची पूर्ण डिटेल रेसिपी लवकर तुमच्यासोबत शेअर करेन. आणि लेकराला चॉकलेट खूप आवडते, म्हणून चॉकलेट फ्लेवरचा कलाकंद आणि केसर फ्लेवर असं 2 फ्लेवरचं मला हे कलाकंद बनवून घ्यायचं होतं. बनवता बनवताच त्याचं भरपूर खाणं देखील चालूच होतं. आणि काही वस्तू जर असं बनत असेल ना, ते बनवता बनवता खाण्याची मजाच वेगळी असते. आणि लहान पोरं म्हटलं म्हणजे ते होतच. तर आता बाउलमध्ये मी खाली चॉकलेट फ्लेवर आणि वरती केसर फ्लेवरचं असं स्वीट हे सेट करून घेणार आहे. आणि घाई असल्यामुळे याला फ्रीजमध्ये ठेवेल, म्हणजे लवकर सेट होईल. तो कोणताही सण असो, काहीही असं स्वीट जर बनवायचं असेल तर मी असं घरीच बनवून घेते. आणि ते घरचं बनवलेल्या स्वीटचा आनंद तर वेगळा असतोच आणि बाहेरपेक्षा खरंच हेल्दी आणि टेस्टी असतं. आता हे करेस संध्याकाळ झालेली होती आणि मला हे निघायचंच होतं. त्यापुढे अगोदर म्हटलं चला ड्रॅगन फ्रूट राहू दिलेले होते, तोडून घेते, नंतर विसरेल. तर हे मला पनवेललाच घेऊन जायचे होते. आणि फॅमिलीसोबत कोणतंही सेलिब्रेशन केलं तर त्याचा आनंद डबल टेबलचाच होतो. चला मग भेटते रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.